विचार सागर या ग्रंथामध्ये आपण पहिल्या तरंगाचा विचार करत असताना अनुबंध चतुष्टयाचा विचार केल्यानंतर या ठिकाणी आता ज्ञानाची असणारी जी काही साधनं आहेत, अंतरंग साधन आणि बहिरंग साधन, त्या असणाऱ्या अधिकाऱ्याने त्या अधिकाऱ्याचं कर्तव्य काय आहे, तर त्या कर्तव्याबद्दल बोलत असताना अधिकाऱ्याने यज्ञ आगादी कर्म आणि त्याची असणारी जी काही साधनं आहे, स्त्री धन पुत्रादी, या सर्वांचा विधीपूर्वक त्याग करून ज्ञान साधनांचा विचार करावा. म्हणजे आता त्याला यज्ञ आगादी कर्म करण्याचं काही कारण राहिलेलं नाही. का? कारण की त्याचं अंतःकरण शुद्ध आणि स्थिर झाल्यामुळे त्याला कर्म करण्याची आवश्यकता नाही. पण आता त्याने ज्ञान प्राप्त करण्याकरिता शास्त्रामध्ये जी काही ज्ञान साधनं सांगितलेली आहे त्यामध्ये श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्व पदार्थ शोधन, ही जी काही ज्ञान साधनं आहेत, या साधनाचं त्याने काय करावं? अनुष्ठान करावं. त्यामध्ये मग श्रवण कसं करावं, मनन कसं करावं आणि निधिध्यासन कसं करावं याचा विचार आपण काल बघितलेला आहे. आणि त्यानंतर मग आता जे काही तत्व पदार्थ शोधन आहे, म्हणजे तत् आणि त्वम या पदाचा वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थ लक्षात आल्यानंतर